शरण शरण हनुमंता तुम्हा आलो शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठोबा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भक्तराज हनुमंताची शरणागती करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची
वचन ऐका कमळा वचन ऐका श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे 4 दिवसांचा होणार आपला हा उत्सव या उत्सवातील असणारी ही दुसऱ्या क्रमांकाची आणि मूर्तीप्राण प्रतिष्ठेच्या प्रित्यर्थ असणारी असं म्हटलं तरी हरकत नाही अशी असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून हनुमंतरायांची शरणागती करतात। काय म्हणतात? हनुमंतरायांच्या समोर उभे अतिशय लीनतेने अंतःकरणपूर्वक हनुमंतरायांच्या समोर बोलतायत, महाराज मी तुम्हाला शरण आलेलो आहे। एकदा नाही दोनदा म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्ही रामाचे दूत आहात, तुम्हाला रामाची जवळीक आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्हा आलो रामदूता। कशाकरिता शरणागती करतात तुकोबरा? काही कारण शरणागतीचं असलं पाहिजे, मग ते कारण सांगताय। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मला भक्तीच्या वाटा सांगा। तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात, तुम्हाला ते चांगल्यापैकी ज्ञात आहे, भक्तीचं वर्म तुम्ही जाणता आहात, म्हणून त्याने तुम्हीच ते सांगू शकता। म्हणून तुम्हाला विचारतोय काय भक्तीच्या त्या वाटा, काय वाटा आहेत भक्तीच्या? मज दावाव्या सुभटा। खर तर तुम्ही प्रभूंचं काम करण्याकरिता त्याने तयार असता, कायम सुरते देवाचं काम करण्याकरिता उत्स्फूर्त असता, अंतःकरणापासून आदरानं भगवत कार्यामध्ये त्याने तुम्ही सहभाग घेत असता। म्हणून त्याने ते कार्य करताना कोणत्याच प्रकारची शक्ती कमी न पडू देता सर्वस्वानं भगवंताचं कार्य करता। तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, शूराने धीर स्वामी काजी तू सादर, तुम्ही त्याने स्वामी काज करण्यामध्ये सादर आहात। म्हणून त्याने भगवंताचं कार्य करणं हीच भगवंताची भक्ती आहे। तुम्ही त्याने भगवंताचं दास्य करत आहात आणि पडेल ते काम परमात्म्याचे करण्याकरिता तुम्ही तयार आहात। मलाही वाटतं की भगवंताची भक्ती करावी आणि अशाच पद्धतीने भगवंताची भक्ती करावी, पण मला ते शक्य झालं पाहिजे म्हणून कोणीतरी सुचवलं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे, कोणीतरी हाताला धरून चालवलं पाहिजे। पण तुम्ही समर्थ आहात, मी तुम्हाला शरण आलेलो आहे। मला सांगा ना काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मला त्या भक्तीच्या वाटा तुम्ही सांगा। म्हणून तुम्ही सामान्य नाहीत, प्रत्यक्ष त्यांनी महादेव आहे, पण भगवंताचं कार्य करण्याकरिता महादेव महावैष्णव आहेत, वैष्णवांचे शिरोमणी आहेत। सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण असं जर म्हटलं तर महादेवाचं नाव 1 नंबरला लागतं। मग त्याकडे एवढे श्रेष्ठ तुम्ही आहात आणि अंजनीच्या घरी त्यांनी अवतार धारण करून प्रगट झालेले आहात। तुका म्हणे रुद्रा
अंजनीची या कुमारा, अंजनीचे कुमार होऊन त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष प्रगट झालेले आहात, म्हणून त्यांनी तुमच्यासारखी भक्ती कोणी जाणत नाही, म्हणून मला सुद्धा सांगा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुघटा, मला भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणून भक्तीची वाट विचारण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायांची शरणागती करतायत. असं आपण या अभंगाच्या माध्यमातून पाहतो. तसा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रस्तुत आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणारा हा दिवस आहे. हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. पूजनीय आदरणीय वंदनीय सरकटे बाबांच्या हाताने त्यांनी हनुमंतरायांची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. छोट्याशा वाडीने मिळून आणि सुंदर असणारे त्यांनी एकमेकाला सहकार्य करीत निधी उभा केला आणि अतिशय आकर्षक सुंदर असणारे हे मंदिर तयार झालं, जे पाहतच राहावं त्यांनी वाटतं आहे. अतिशय सुंदर असणार हे मंदिर आहे. फार दुरून दिसतं हे मंदिर. बेल्ल्याच्या थोडस पुढे निघालं की तिथूनच त्यांनी दुरून ही लाइटिंग दिसते. मला फार सुंदर मंदिर झालेलं आहे आणि कलाकुसर सुद्धा कारागिरांनी अतिशय सुंदर त्यांनी त्यांची दाखवलेली आहे. पण प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यानंतर. उंची मिळालेली आहे, थोडीशी उंचावर मंदिर आहे, त्याच्यामुळे अजून त्यांनी सुंदर शोभून दिसत आहे. हनुमंतरायांची मूर्ती पूर्वीचीच आहे, जिचं तेज उतरवून त्यांनी तिला पुनःस्थापना करून अशा पद्धतीनं प्रतिष्ठा झालेली आहे. आणि हनुमंतराय आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी विराजमान आहेत. आपण सर्वजण त्यांनी त्यांची शरणागती करणं हे त्यांनी आपलं कर्तव्य आहे. ते आपल्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून काय चिंतन करावं, कोणता अभंग चिंतनाकरिता घ्यावा, मला हाच अभंग समर्पक वाटला. म्हणून त्यांनी हनुमंतरायांची सेवा करण्याकरिता त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. म्हणून त्यांनी म्हणत त्यांच्या समोर काय बोलावं या उद्देशाने हा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे. एरवी प्रतिवर्षी तुम्ही श्रवण करतच असता. मला वाटतं 1-2 वर्षांपासून सेवा करण्याचा योग आम्हाला आला नाही. त्याचं काय आजारपणामुळे याच्यामुळे त्यांनी येणं झालं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी प्रेम मात्र सर्वांचं आहे तसंच आहे. म्हणून त्यांनी यावर्षी अट्टहासाने त्यांनी हनुमंतरायांची सेवा कराच तुम्ही असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून सेवेचा हा योग जुळून आलेला आहे. हनुमंतराय भक्त आहेत आणि श्रेष्ठ भक्ती करणारे आहेत. महाराज 9 प्रकारच्या भक्ती आपण त्यांनी पाहतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आणि अशा भक्ती आहेत महाराज. प्रत्येक भक्ती भगवंतापर्यंत जाण्याकरिता स्वतंत्र आहे. एक भक्ती केली तरी पण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. नुसतं श्रवण केलं फक्त श्रवणानं सुद्धा उद्धार होऊ शकतो. महाराज सांगतात ना, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली. श्रवणे परीक्षिती तरला नाम उद्धरून गेला. 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. श्रवण ही भक्ती आहे आणि श्रवण भक्तीच्या माध्यमातून त्यांनी उद्धार परीक्षित राजाचा त्यांनी झाला. आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात. कीर्तन हे सुद्धा भक्ती आहे आणि स्वतंत्र भक्ती आहे. विशेष आहे महाराज हे कीर्तन. त्यांनी असं आहे की जे त्यांनी भगवत रूपता प्राप्त करून देतं. महाराज वर्णन करून सांगतात, हे कीर्तन चांग होया
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप करून टाकण्याची साधना भगवंताचं कीर्तन आहे महाराज. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाला प्रधान रूप प्राप्त झालेलं आहे. पण कीर्तन करणे भगवंताचं सर्वांना अतिशय प्रिय वाटतं. कीर्तनाच्या माध्यमातून आणखी काय फलश्रुती प्राप्त होते मला सांगतात. ब्रह्मीभूत काया होत कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायचा. भगवंताचं कीर्तन जर केलं तर देव ऋणी होतो असं भाग्य त्याने प्राप्त होते. काया ब्रह्मरूप होऊ शकते. जगद्गुरु तुकोबाराने कीर्तनाच्या बळावरच प्रतिज्ञा केल्या महाराज. कितीतरी प्रतिज्ञा केल्या. ते म्हणतात घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. प्रतिज्ञा केली ब्रह्मज्ञानी पुरुषाला लाळ घोट्याला लावीन. कशाचं सामर्थ्य आहे कीर्तनाचं. मुक्त आत्मस्थिती सांडवीन. मुक्त पुरुषाला आत्मस्थिती दाखवून द्यायला लावीन कीर्तनाचं सामर्थ्य. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने भाग्य तेरुनी देवायचा. अजून बरंच आहे. तीर्थ भ्रामकाशी आणि नाळस कटु स्वर्गवास करीन भोग. सांडविन तपो निराभिमान यज्ञ आणि दान लाजवीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका केला. सगळ्या प्रतिज्ञाच प्रतिज्ञा आहेत. कशाच्या जीवावर. फक्त कीर्तनाच्या जीवावर. एवढं कीर्तन त्यांनी समर्थ आहे. कीर्तन ही भक्ती आहे. तशी प्रत्येक भक्ती त्यांनी स्वतंत्र आहे भगवंतापर्यंत घेऊन जाण्याकरिता. स्मरण भगवंताचं करा. भगवंतापर्यंत त्यांनी जाता येईल. पादसेवन पादसेवने अपूर झाला ब्रह्मरूप आहे की नाही. अकुराने त्यांनी महाराज भगवंताचे चरण प्रक्षाळले. म्हणून तर त्यांनी महाराज अकुराला किती दिव्य स्थिती प्राप्त झाली. अशी प्रत्येक त्यांनी भक्ती भगवंतापर्यंत नेते. त्या भक्तीमध्ये त्यांनी कठीण भक्ती जर कोणती असेल तर तिचं नाव आहे दास्य भक्ती. ही दास्य भक्ती सहजासहजी करता येत नाही महाराज. ही जर थोडीशी जर इकडे इकडे झाली तरी सुद्धा त्यांनी महाराज त्याच्यात बरंचसं अंतर पडू शकतं देवात आणि आपल्यात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भक्ती ही त्यांनी सूक्ष्म आहे. तिच्यामध्ये बारकावा आहे. किती बारकावा असेल भक्तीमध्ये. भक्ती जर करून परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर ती भक्ती त्यांनी पूर्ण रूपाने कळावी. महत्वाची गोष्ट आहे. जर तिच्यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी सुद्धा परमात्म्याने आपल्यात अंतर पडू शकतं. देव दुरावला जाऊ शकतो. त्याच्याकरिता तुकोबारांनी फार सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणतात ना हे भक्ती तो कठीण शुळावरील कोळे विरळा तो बळे निवडे शूर. भक्ती कठीण असे अजूनही प्रमाण पाहता येतात. आधी प्रमाण दिलं म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा. त्यांचंच प्रमाणे भक्तिपंथ बहु सोपा फार सोपी आहे म्हणजे भक्ती. आणि परत तेच म्हणतात भक्ती तो कठीण शुळावरील कोळे. हे आधी सोपं म्हटल्यानंतर अवघड म्हटले का बरं म्हटले असतील. ते सोपं म्हणण्याचं तात्पर्य अंधारून गोंजारून सगळे लोक एकत्र करायचे. सगळ्यांनी एकत्र घ्यायचे आणि भक्तीच्या वाटेवर आणून त्यांनी उभं करायचं. आणि मग एकदा त्यांनी भक्तीमध्ये चांगल्यापैकी पदार्पण केलं की मग हळूच सांगायचं तुम्हाला वाटतं तेवढी सोपी नाही. मग भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. ही शुळावरची पोळी म्हणजे काय अर्थ असेल माहितीये का तुम्हाला. असं आहे एक पोळी त्यांनी टांगून ठेवली जाते. अशी उंच त्यांनी एक पोळी टांगून ठेवली जाते. एका उडीत जर पोळी घेता आली तर बरं नाही तर शुळावर दिलं जाईल. लक्षात आलं. एका उडीत जर पोळी घेता आली तर ठीक नाहीतर शुळावर दिलं जाईल असा दंड. महत्वाची गोष्ट आहे. आता त्याला जर नाही उडी मारता आली पोळी जर सापडली नाही लगेच शुळावर. शुळ म्हणजे काय माहिती आहे का. शुळ म्हणजे असा मोठा चौकोनी ओटा केला जातो. त्याच्यावर त्यांनी असं छिद्र असतं मध्ये आणि त्याच्यात एक धारदार असणारं शस्त्र असतं. ते टोक असतं महाराज. त्याला टोकदार असणारं धारदार असणारं एक शस्त्र असतं. ज्याला शुळावर द्यायचं त्याला त्याच्यावर मांडी घालून बसवतात वरतो आणि बसवल्यानंतर पलीकडे घांडल असतो फिरवतात आणि फिरवला की आतून त्यांनी असणार ते टोकदार शस्त्र वरती येऊ लागतं आणि त्याच्या गुदद्वारावाटी त्याच्या शरीरामध्ये ते घुसतं आणि त्याच्या शरीराला कापत चालतं. एवढं त्याच्यात सामर्थ्य असतं. म्हणजे अशी विलक्षण त्यांनी शिक्षा याला म्हणायचं शुळावर देणं. अशी शुळावर देण्याची मांडवी ऋषींना शुळावर दिलं होतं. तो शूळ त्यांच्या अंगात शिरलाच नाही मला. शूळ म्हणजे टोकदार असणार शस्त्र. तो घुसला नाही शूळ त्यांच्या अंगामध्ये तप सामर्थ्यावर. म्हणून त्यांनी ही कठीण असणारी शिक्षा आहे. पण कशी भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. ही शुळावरची पोळी जशी त्यांनी महाराज कठीण आहे प्राप्त करून घेणं तशी भक्ती करणं सुद्धा त्यांनी महाराज तेवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा फार सूक्ष्मता असावी लागते. एवढी सुद्धा चूक त्यांनी भगवंताला सहन होत नाही महाराज. फक्त भगवंताकडे पाहणाऱ्या त्या भक्ताने एकदा जरी वळून मागे पाहिलं एवढ्या वेगळ्या अंतराला
तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला थोडीशी सुद्धा चूक परमात्मा सहन करून घेत नाही. एक उदाहरण सांगतो, भजन करा. आपल्या संप्रदायामध्ये एक जोगा परमानंद नावाचे संत होऊन गेले, जे बार्शी गावात राहतात. जोगा परमानंद भगवंताची भक्ती करत होते अंतःकरणापासून. रोजचा एक नियम होता त्यांचा. त्यांची श्रीमद भगवद्गीता पाठ होती बरं. ते भगवंताच्या समोर जायचे. बार्शी गावामध्ये भगवंताचं मंदिर आहे. त्या बार्शीला भगवान बार्शीच म्हणतात ना, त्याचं नावच आहे भगवान बार्शी. तिथं अंबरीश राजाकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, अशी भगवान बार्शी. तो चतुर्भुज असणारा परमात्मा आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तो त्याकडे महाराज पुढच्या बाजूने जर आपण पाहिलं तर तो विष्णू दिसतो, नारायण. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूने जर पाहिलं तर त्याच्याच पाठीला लक्ष्मी आहे. लक्ष्मी लगेच पाठीला जोडून आहे. त्याच मूर्तीला मागच्या बाजूने लक्ष्मी आहे. मग मागच्या बाजूने आरशेला, आम्ही भागवत कथा करायला गेलो होतो बार्शीवर भगवंताच्या समोर. मागच्या बाजूने आरशे आहे. मग पुढून त्यांनी नमस्कार करायचं त्या भगवंताला, आणि आरशात पाहून लक्ष्मीला नमस्कार करायचं. दोन्ही एकत्र आहेत. हे एक वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याला शंख चक्र गदा पद्म हातामध्ये त्याच्या आहेत. पण पद्म म्हणजे फुल, जे फुल आहे ना, फुल त्याच्या हातातलं फक्त फुल नाही महाराज ते. मग हे फुल त्यांनी अंबरीशाच्या मस्तकावर ठेवलेलं आहे, आणि अंबरीश त्याच्याजवळ उभा आहे. अशी प्रत्यक्ष मूर्ती आहे महाराज. विलक्षण असणारी ही मूर्ती आहे. सगळीकडे भक्त देवाची पूजा करतात असं आपण पाहतो, पण ती मूर्ती अशी आहे ज्याच्यात देव भक्ताची पूजा करतोय. हे वैशिष्ट्य आहे महाराज. देव भक्ताची पूजा करतो. त्याच्या मस्तकावर फुल ठेवलेलं आहे. हातात फुल घेऊन त्यांनी फिरतो ना. बऱ्याच लोकांनी देवाला विचारलं सुद्धा होतं, देवा हे फुलं कशाकरिता वागवतोस हातामध्ये, काय गरज पडली? आता पांडुरंगाची तुम्ही मूर्ती पाहिलीत की नाही? एका हातामध्ये शंख आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. जरा बारकाईने बघा पांडुरंगाला तुम्ही, म्हणजे लक्षात. कमळ आहे हातामध्ये. कोणी विचारलं तुला त्यांनी फुलाचा सुगंध घेण्याचा फार छंद दिसतो देवा. 8 प्रकारचे भोग आहेत. हे सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकमुदारतम. 8 प्रकारचे भोग आहेत. त्याच्यामध्ये सुगंध हा त्यांनी भोगात मोडतो. कुसुम म्हणजे फुल, हे भोगात मोडतो. म्हणून तो फुलांचा सुगंध घ्यावा असं वाटतो. तू भोगी आहेस का देवा? तू म्हटलं नाही, मी भोगी नाही. मग हे फुलं कशाला हातात घेऊन फिरतोस? मग देवानं कारण सांगितलं. देव म्हटला, माझे भक्त माझी त्यांनी वाट पाहतात, माझी भक्ती करतात, सर्वस्व माझ्या चरणी समर्पित करतात. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जेव्हा व्याकुळता निर्माण होते, ती व्याकुळताशी गेली की मग मात्र त्यांनी माझ्या अंतःकरणात त्यांच्या भेटीची व्याकुळता निर्माण होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतात. देव आपल्याला कधी भेटेल? आपण व्याकुळ झाल्यानंतर नाही, मग तो व्याकुळ झाल्यानंतर भेटेल. त्याला व्याकुळता निर्माण झाली पाहिजे आपल्याला भेटण्याची. आपण व्याकुळ होणं हे आपला धर्मच आहे महाराज. आपण व्याकुळ झालंच पाहिजे. जर आपण व्याकुळ झालो नाही तर मग पुढच्या स्टेप मध्ये आपण जाणारच नाही. तो व्याकुळ झाला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे भक्ताला भेटायला जायचं. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याला जेव्हा व्याकुळता निर्माण होते आणि तेव्हा एकाएकी तो भक्तांच्या समोर त्यांनी प्रगट होतो. मग भक्तांच्या समोर प्रगट झाल्यानंतर देव म्हणतो, मला असं वाटतं माझ्या भक्तांच्या समोर गेलं की त्यांची पूजा करावी. मग अचानक जर मी त्यांच्या समोर गेलो तर एकाएकी कुठून पूजेचं साहित्य घेऊन येऊ? म्हणून कायमस्वरूपी मला पूजा करता येऊ म्हणून हातातच साहित्य ठेवतो. काय साहित्य आहे? ते कमळाचं फुल. कशाकरिता? भक्त भेटला रे भेटला की त्याच्या मस्तकावर कमळाचं फुल ठेवायचं आणि भक्ताची पूजा करायची. भगवंत भक्त पूजिती भगवंता, भगवंत पूजी आपुल्या भक्ता. भगवान भक्तांची पूजा करतो. का बरं? ती भक्ती त्यांनी करतात अंतःकरणापासून. म्हणून असा भगवान तिथे त्यांनी प्रत्यक्ष उभा आहे. आणि जोगा परमानंद रोज जात होते महाराज त्याच्या दर्शनाला. दंडवत प्रणाम करायचे, 1 श्लोक म्हणायचे, परत दुसरं दंडवत, दुसरा श्लोक, असे 700 दंडवत करत होते म्हणतात. एवढे त्यांनी संपूर्ण गीता पाठ होती. आणि मग भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांच्याशी बोलायचं. एक दिवस काय झालं, रस्त्यानं त्यांनी चालत होते आणि चालता चालता समोरून राजा आला होता. राजा, त्याची मोठी संपत्ती, सगळं वैभव बरोबर होतं. आणि हे भक्त आहेत, त्यांनी अंगावर भरजरीत कपडे नाहीत, फाटके तुटके त्यांनी कपडे होते. राजाने विचार केला की महात्मा आहे,
आणि अंग भरून कपडे घालायला नाहीत, आपण काहीतरी वस्त्र दिले पाहिजेत. म्हणून सेवकांना सांगितले, बघा ते महाराज दिसत आहेत, त्यांना थोडे वस्त्र द्या. मग जरा रेशमी भरभरीत असणारे वस्त्र त्यांनी सेवकाने आणले आणि जोगा परमानंदांना ते दिले. त्यांनी परिधान केले. वस्त्र परिधान केल्यानंतर त्यांनी महाराज रोजच्या नियमानुसारचे त्यांनी दंडवत करण्याकरिता गेले भगवंताच्या समोर. आता भगवंताच्या समोर दंडवत करायचं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. हा दंडवत करणार आहे. दंडवत करण्याकरिता खाली वाकायचं, इतक्यात मनामध्ये छोटासा विकल्प निर्माण झाला की माझ्या अंगावर कपडे फार चांगले आहेत, रेशमी आहेत, फार सुंदर आहेत. आता मी दंडवत घालताना हे कपडे मळतील, एवढंच वाटलं, फक्त एवढंच वाटलं. पण म्हटलं जाऊ दे, कपडे काय महत्वाचे आहेत का, देव महत्वाचा आहे. दंडवत घालायला सुरुवात केली, सगळी दंडवत झाली. पण भगवान मात्र आज प्रगट झाला नाही. आज भगवान प्रगट झाला नाही. मग विलक्षण वाटलं, अरे रोज भगवान माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो, बोलतो भगवंता आज का प्रगट झाला नाही सांग. तरी पण भगवान प्रगट होत नाही. पुन्हा पुन्हा विनवणी करू लागले तरी भगवान प्रगट होत नाहीत. मग काय करायचं? मग म्हटले आत्मपरीक्षण करायचं. मग आत्मपरीक्षण केल्यानंतर कळालं की दंडवत घालायच्या आधी फक्त एकदाच माझ्या मनात आलं होतं, हे कपडे मळाले तर काय होईल, फक्त एकदाच वाटलं होतं. एवढीच गोष्ट आहे महाराज. तरी देवाला सहन झाली नाही. आपल्या पोटात किती गाभाळ आहे, किती साचवलेलं आहे. एवढं सगळं गाभाळ घेऊन देवाच्या समोर गेल्यानंतर देव प्रसन्न होत असतं का महाराज? म्हणून एवढं आपण घेऊन फिरतो आहोत. आपल्या पोटात काम आहे, आपल्या पोटात क्रोध आहे, आपल्या पोटात लोभ आहे, आपल्या पोटात मोह आहे, आपल्या पोटात ममता आहे, संसाराची आसक्ती आहे. या सगळ्या गोष्टी आपण पोटात घेऊन फिरतो आणि भगवंताच्या समोर जाऊन भगवंताला म्हणतात, देवा कधी कृपा करशिने मज दिनाचे धावने. कधी कृपा करशील देवा, असा कसा कृपा करेल? त्याला एवढं सुद्धा सहन होत नाही, तर एवढं पोटात असताना कृपा कसा करेल? म्हणून आपण आपलं त्याने विचार केला पाहिजे. काय केलं माहिती आहे जोगा परमानंदांनी? प्रायश्चित्त म्हणून काय केलं ते आहे का? मंदिराच्या बाहेर आले, एक शेतकरी शेतात चालला होता. बैल त्यांनी होते आणि फराट घेऊन चालला होता. फराट कळतं ना तुम्हाला? फराट. ते फराट घेऊन चालला होता शेतात. त्यानं त्या बैलाला थांबवलं, त्या शेतकऱ्याला थांबवलं, थांब. बैल पण थांबवले. पण काय करायचं म्हणे, काय नाही, ती कासरा माझ्या हातात दे. त्या बैलांचा कासरा त्यांनी अशा पद्धतीने हातात घेतला आणि दोर घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःचे पाय त्या फराटाला बांधले आणि त्यांचा कासरा हातात घेऊन त्यांनी बैलांना जोरात त्यांनी हकललं आणि हकलल्याबरोबर बैल पळू लागले महाराज जोरात. बैल पळू लागले. यांनी स्वतःचे पाय फराटाला बांधले होते. फरफटत त्यांनी दूरपर्यंत जाऊ लागले. काय झालं माहिती आहे? अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या नाही, सगळ्या अंगाच्या चिंध्या होऊ लागल्या. कारण दगडांमधून त्यांनी पळत आहेत बैल, शेतांमधून त्यांनी पळत आहेत बैल, ढेकळातून त्यांनी पळत आहेत. सगळे रक्त भंबाळ झाले आणि प्राण जातो की काय अशी अवस्था त्यांनी झाली. मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्याने ते बैल थांबवले आणि मग म्हणू लागले, जोगा अरे असं काय करतोय, काय एवढा अट्टहास करतोस? म्हणजे देवा माझ्याकडून एक चूक झाली म्हणून त्यांनी मला एवढी मोठी शिक्षा दिली. माझ्या समोर तू आज प्रगट झाला नाही म्हणून त्यांनी ज्या कपड्यांमुळे त्यांनी अशा पद्धतीने माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडलेलं आहे, त्या कपड्यांचंच नाही, या देहाची सुद्धा मला कोणत्या प्रकारची पर्वा ठेवायची नाही. म्हणून मी अशा पद्धतीने स्वतःला दंड दिलेला आहे. तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? मग भगवंताच्या भक्तीमध्ये एवढी सुद्धा चूक सहन होत नाही. म्हणून तिला शुळावरची पोळी म्हटलंय. हा महत्वाचा भाग आहे. पण भगवत भक्ती करत असताना त्याच्यामध्ये फक्त भगवंतालाच महत्व दिलं पाहिजे. भगवंता वाचून दुसऱ्या कशाला महत्व देऊ नये. जे लोक देवा वाचून त्यांनी दुसऱ्या कशाला महत्व देतात आणि देवाची भक्ती पण करतात, देव काही बावळत नाही, त्याला काही समजत नाही असं समजू नका. त्याला सगळं कळतं. तो म्हणतो तोही तुझ्या दृष्टीनं फार मोठा आहे, मी पण तुझ्या दृष्टीनं फार मोठा आहे. एका वेळेला दोन लोकांना मोठं म्हणतो, एक तर त्याला मोठं म्हणणं तर मला मोठं म्हणणं. आपल्या पोटात प्रेम आहे की नाही माहिती? ते प्रेम त्यांनी पणे सुरू होणाऱ्या 2-3 गोष्टी आहेत. पणे सुरू होणारा प्रपंच पण आहे, पणे सुरू होणारा परमात्मा पण आहे आणि पणे सुरू होणारं प्रेम पण आहे. प्रेमाला मध्ये ठेवा, इकडून प्रपंच आणि इकडून परमात्मा. मग हे प्रेम ठेवायचं कोणत्या ठिकाणी हे आपण ठरवा. हे प्रेम जर आपण प्रपंचाच्या ठिकाणी ठेवलं तर देव भेटणार नाही. हे प्रपंचाच्या ठिकाणून काढून जर परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं तर परमात्मा आपला होऊ शकतो. म्हणून अनन्य भावानं भगवंताची शरणागती केली पाहिजे, भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, तेव्हा परमात्मा आपल्याला त्यांनी भेटू शकतो. म्हणून भक्ती तेवढी सामान्य नाही. ते म्हणतात भक्तिपंत बहु सोपा, पण तुम्हाला सर्वांना या भक्ती मार्गामध्ये ऍडमिशन देण्याकरिता ते सोपं सांगितलेलं आहे.
पण एकदा का तुमचं ऍडमिशन झालं की मग प्रॅक्टिकलच ज्या वेळेला तुम्हाला भक्ती करायची आहे त्यावेळेला ती भक्ती कस लावूनच करावी लागेल, हा त्यातला भाग आहे. म्हणून ही भक्तीची अंग आहेत. हे सर्वांना त्यांनी सहजासहजी कळत नाही, पण ही भक्तीची अंग आत्मसात केली पाहिजेत. ही भक्तीची अंग त्यांनी आपल्याला कळाली पाहिजेत. बारकावा भक्तीतला त्यांनी कळाला पाहिजे. मग कोण शिकू शकतो हा बारकावा? कोण आपल्याला सांगू शकतो एवढा बारीकपणा भक्तीतला? एकच शिकू शकतो जो स्वतः भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे, ज्याने स्वतः भगवंताची भक्ती केलेली आहे. नवे नवे जो भक्तीचा आचार्य आहे तो त्यांनी महाराज शिकू शकतो, दुसरा नाही कोणी. बरं, एखादा पंडित झाला फार मोठा आणि त्याला विचारलं भक्ती कशी असते, त्याला नाही सांगता यायचं. एखादा मोठा आचार्य आहे, पंडित आहे, शास्त्री आहे, त्याला भगवंताची भक्ती सांगता येईलच असं नाही. तुकोबाराय म्हणतात हे लोकच आम्हाला मान्य नाही. मग कोण मान्य आहे तुम्हाला? महाराज म्हणतात हे जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. दुसरा माझ्या मनात भरत नाही म्हटले. फार पंडित असला आणि फार शहाणा जरी असला तरी तो माझ्या मनात भरत नाही. मग तुमच्या मनात कोण भरत? म्हटले जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती स्थिर झालेली आहे, ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळतो आहे, तोच मला प्रिय आहे, बाकीचे कोणी मला प्रिय नाही. म्हणून भक्ती कळाली पाहिजे. ती भक्ती एरवी आपण सगळे भक्ती करत नाहीत का महाराज? आपल्याला सारे लोक हरिभक्तीपरायण म्हणतात, आहे की नाही? सगळ्या लोकांच्या समोर हरिभक्तीपरायण लिहिलं जातं. हरिभक्तीपरायण त्यांनी लावून घेणं फार सोपी गोष्ट आहे महाराज. पण हरिभक्तीपरायणचा अर्थ सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे ना, हा महत्वाचा विचार आहे. विचारलंच समजा काय अर्थ होतो हरिभक्तीपरायणचा? म्हणजे हरीच्या भक्तीमध्ये परायण म्हणजे कायमस्वरूपी हरीच्या भक्तीमध्ये राहण्याला हरिभक्तीपरायण म्हणावं, सरळ अर्थ झाला. हा, पण भक्ती तर कळाली पाहिजे ना. कशाला म्हणतात भक्ती म्हणजे काय? तुम्ही अनेक वेळेला ऐकलं, परत एकदा ऐकून ठेवा. क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतात. भक्ती म्हणजे काय? तुमच्या पोटातलं प्रेम. भक्तीची व्याख्याच केली नारदजी महाराजांनी. ते म्हणतात ना, अथा तू भक्ती व्याख्या श्याम, मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या आहे? सात अस्मिन परम प्रेम रूपा, जी प्रेम स्वरूप आहे तिला भक्ती असं म्हणावं. मग काय? कोणावर प्रेम करणं? भगवंतावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. मग आपल्या पोटात प्रेम नाही का? आहे ना महाराज. ते प्रेम आपण ज्याच्यावर ठेवू तसं त्याचं नाव पडतं महाराज प्रेमाचं. प्रेमाला बरेच नाव आहेत. एखाद्या व्यक्तीवर जर आपण प्रेम करू लागलो तर त्या प्रेमाचं नाव येतं काय? मोह. पाठ करून ठेवायचं. एखाद्या वस्तूवर जर आपण प्रेम करू लागलो तर त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. असं बुवा सांगायला लागला की आपल्या अंगावर उडून घ्यायचं आणि विचारायचं स्वतःच्या मनाला की आपण प्रेम करतो आहोत की नाही. लोक करतात ना महाराज प्रेम, पण कोणावर प्रेम करतो हे जास्त महत्वाचं आहे. जर व्यक्तीवर प्रेम करत असाल, व्यक्ती म्हणजे आई, व्यक्ती म्हणजे बाप, व्यक्ती म्हणजे पत्नी, व्यक्ती म्हणजे मुलं, व्यक्ती म्हणजे सगळे गोत्रज आपकज, या सर्वांना व्यक्ती म्हणावं. ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तिथे तिथे मोहात अडकलेले आहात. तो मोह आहे. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणायचं, वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणायचं. आसक्ती. वस्तूंवरही प्रेम करतो आपण महाराज, कोणतीच वस्तू आपल्याला सुटत नाही.
पायातल्या चपलांवर सुद्धा लोक फार प्रेम करतात. काही लोक एवढ्या प्रेमळ चपला असतात की त्या कीर्तनात सुद्धा घेऊन येतात, मंडपात घेऊन येतात. एवढी पवित्र जागा असते ही कीर्तनाची. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, तिथं देव उभा आहे. आणि त्याच्या समोर त्यांनी महाराज चप्पल सुद्धा पायात आणली जाते. का बरं? फार प्रेम आहे महाराज तिच्यावर, फार प्रेम. एवढं प्रेम त्यांनी करतात. चपलीवर जे माणसं त्यांनी प्रेम करतात, खरं सांगा, ज्यांच्या अंतर्गणातून चपलीचा मोह सुटत नसेल त्यांच्या अंतर्गणातून सगळा संसार कधी जाईल. महत्वाची गोष्ट सांगताय. मग त्यांनी महाराज वस्तू आहे चप्पल सुद्धा. मग ही चप्पल फक्त उदाहरण म्हणून सांगितले. याच्यापेक्षा वरचढ बऱ्याच गोष्टी आहेत ना आपल्या प्रपंचात, बऱ्याच वस्तू आहेत. त्या सगळ्या वस्तूंवर आपण जर प्रेम करत असलो तर आपण संसारात आसक्त झालेलो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. पण व्यक्तीवर प्रेम करणं याला मोह म्हणतात, वस्तूवर प्रेम करणं याला आसक्ती म्हणतात. आणि तेच प्रेम जर भगवंतावरच केलं, हे च काढायचं नाही, भक्त भगवंतावरच केलं तर त्याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम. संकल्पावी माया सकारात्मक सांगितलं महाराजांनी. हेच थोर भक्ती, हीच भक्ती थोर आहे, ती देवाला आवडते. म्हणे कोणती? संकल्पावी माया संसाराची. माया नाम प्रेम. देवा वाचून बाकीचं जेवढं आहे तो सारा संसारच आहे. त्या संसाराविषयी असणारी माया आपल्या अंतकरणातून, संसाराविषयी असणारं प्रेम आपल्या अंतकरणातून काढून टाकणं आणि भगवंतावरच प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती. म्हणून अशी आहे महाराज भक्ती. पण ही भक्ती आपल्याला त्यांनी कळावी, या भक्तीच्या मार्गावर आपल्याला चालता यावं, आपल्याही जीवनामध्ये भक्ती त्यांनी उतरावी. ही भक्तीच अशी आहे महाराज की जी त्यांनी जीवाला बोध प्राप्त करून देणारी आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी याचे पळे होती, सिद्धानंद लावले पंथी गान. म्हणून त्यांनी भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, भक्तीच्याच पोटात बोध रूपी त्यांनी काकडा ज्योत आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी बोध रूपी दीपक प्रज्वलित होईल आणि मग खऱ्या अर्थाने जीवन मंगलमय होईल. पण कशानं होईल? भक्तीच्या माध्यमातून होईल. पण भक्ती कळावी. ही भक्ती कळण्याकरिता त्यांनी महाराज भक्तीच्या आचार्यांकडे जावं की ज्यांच्या अंगात भक्ती मुरलेली आहे. मग कोण आहेत असे भक्त की ज्यांच्या समोर आपण जाऊन आपलं अंतकरण प्रगट करू शकतो? ते त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं भगवंताचे भक्त असावेत आणि त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी जीवाच्या उद्धाराची करुणा पण असावी, कळवळा पण असावा. त्यांच्या समोर आपण जावं आणि कळवळून आपण त्यांच्या समोर त्यांनी म्हणावं, ते आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतील. भगवंताच्या प्रेमाची धाराच आहे महाराज. राधा, आपण तिला राधा म्हणतो की नाही, हे राधा नाही डायरेक्ट, तिचं नाव धारा, खरं नाव धारा आहे. भगवंताच्या प्रेमाची धारा, सतत धारा धारा म्हणत राहिले की त्याचा आपोआप राधा होतात. धारा 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 धारा, अशी राधा. अखंड भगवंताच्या प्रेमाची धारा. राधा म्हणजे गोपी. आणि नारदजी महाराजांनी सुद्धा भक्ती सांगण्याकरिता त्यांनी उदाहरण सांगितलं गोपिकांचं. यथावर्ज गोपिका नाम, जशी गोपिकांनी भक्ती केली अशी आपण त्यांनी आपल्या जीवनामध्ये करावी. म्हणून त्यांच्याकडून शिकावी महाराज भक्ती. उद्धवजी महाराज ज्ञानी होते आणि ते त्यांनी महाराज अशा पद्धतीनं वृंदावनात गेले आणि भगवती राधाराणीच्या समोर जाऊन प्रत्यक्ष त्यांनी उभे राहिले. तिच्याकडून त्यांना जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे भक्ती. म्हणजे एक दिवसात जाऊन परत येईन म्हटले होते. देव म्हणला तू जात खरं एकदाचा. म्हणजे एक दिवसात जाऊन येणारे उद्धवजी 6 महिने राहिले. 6 महिने तिथंच म्हणले कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में व्रज के गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी,
उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. उद्धवाची अशी अवस्था झाली. का? तिला त्याला भक्तीचा उपदेश प्राप्त झाला. आणि कोणाकडून झाला? भगवती राधाराणीकडून प्राप्त झाला. म्हणून त्यांनी राधा मेरी स्वामिनी राधे को दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन वास. म्हणून त्यांनी राधा स्वामिनी आहे म्हणून तिच्याकडून भक्ती शिकायला मिळाली. महत्वाची गोष्ट आहे. कोणाकडून तरी भक्ती त्यांनी शिकायला मिळावी. जगद्गुरु तुकोबारायांना भक्ती करायची आहे. जगद्गुरु तुकोबारायांना भक्ती जाणायची आहे. भक्तीच्या मार्गावर त्यांनी प्रवास केल्यानंतर खऱ्या अर्थाने विलक्षण सुख प्राप्त होणार आहे. जो भगवंताच्या भक्तीला लागतो त्याला त्यांनी मोक्ष सहजच त्याच्या पायाजवळ चालत येतो. मोक्षाकरिता वेगळी खटपट करावी लागत नाही. मग कोणाच्या समोर जाऊ आणि कोणाला त्यांनी माझ्या अंतकरणातल्या भावना प्रगट करून सांगू असा विचार मनामध्ये आहे. मग सर्वात श्रेष्ठ भक्तांची यादी पाहायला सुरुवात केली आणि त्या यादीमध्ये त्यांनी महाराज सगळे भक्त पाहायला. सगळ्यात पहिले भक्त त्यांनी महावैष्णव भगवान सदाशिव महादेव महावैष्णव आहेत. या सदाशिवानं भगवंताची भक्ती करायची म्हणून स्वतःची बायको सुद्धा सोडून दिली महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता भक्ती करता बायको सोडणं काय सोपी गोष्ट असते का? भक्ती करता बायको सोडून दिली. म्हणे त्यांनी प्रभू रामचंद्र भगवती जानकी रस्त्याने जात असताना हनुमंतराय ते भगवान शंकर आणि पार्वती सुद्धा सती सुद्धा जात होते. जाता जाता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांनी पाहिलं भगवान शंकरानं रामप्रभूंना साष्टांग दंडवत घालायला लागले. आणि मग त्यांनी सीतेला पळून नेलं होतं रावणानं. प्रभू सीता सीता करत त्यांनी धावत होते असे पाहतो ना आपण. मग तिनं परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला सतीनं. ती सीता झाली आणि सीताहून प्रभूंच्या समोर जाऊन त्यांनी उभे राहिले. उभं राहिल्यानंतर भगवान शंकराने तिला ओळखलं. ती म्हणली इथं आपली आई आहे. मग तिला दुरूनच हाक मारली, ए माई इकडे कुठे जातेस? तिचं नावच यमाई पडलं महाराज. लोक तिला यमाई म्हणतात. हे माई म्हणून हाक मारली. आणि हे भगवान शंकराला कळालं की ही सती सीता होऊन गेली होती. की जे भगवान शंकर सीतेला आई मानतात, माझ्या पत्नीनं माझ्या आईचं रूप धारण केलं. आता मी पुन्हा तिला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून पत्नी म्हणून स्वीकारलं ना. एका आसनावर तिला घेऊन बसत होते. आता ती आल्यानंतर तिला स्वतंत्र आसन बसायला दिलं. सांगितलं वेगळ्या आसनावर बसायचं आणि कथा ऐकायची असेल तर ऐकायची. म्हणजे काय केलं? पत्नीचा सुद्धा त्याग केला. भगवंताच्या भक्तीत अंतर पडू नये म्हणून साधो साधो म्हणून जय घोष त्यांनी होऊ लागला. असा महादेव आहे. आणि तो महादेव त्यांनी महाराज भगवत कार्य करण्याकरिता अवतार धारण करून आला. आणि कुठे अवतार धारण केला असेल, कसा अवतार धारण केला असेल तर तो त्यांनी महाराज कपिकुळामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. कपिकुळी हनुमंताचं रूप अशा पद्धतीने धारण केलं आणि रामरायाच्या कार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि रामरायाची भक्ती त्यांनी करून दाखवली. कोणती भक्ती केली असेल हनुमंतरायांनी महाराज वर्णन करून सांग. हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. हनुमंतरायांनी दास्यत्व केलं. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारानं कंबर बांधून कीर्तन करावं, टाळकऱ्यांनी साथ करावी. हा नियम का बरं आहे माहिती आहे? याच्याकरिताच आहे की एक कीर्तनकाराला विश्रांती पण असते आणि त्याला जर एखादं प्रमाण आठवत नसेल तर टाळकऱ्याने ते प्रमाण द्यावं. टाळकरी सुद्धा कीर्तनकाराच्याच योग्यतेचा असतो. त्याला तेवढाच सन्मान प्राप्त झालेला असतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आता काय म्हणणार आहे कीर्तनकार हे टाळकऱ्याला कळावं आणि कळाल्याबरोबर त्याने म्हणायच्या आत त्यांनी बोलायला सुरुवात करावी. तो ओरिजिनल टाळकरी आहे महाराज. तर नुसता टाळ घेऊन उभं राहण्यात काय तात्पर्य आहे? महत्वाची गोष्ट. आमच्या गावामध्ये काही मोठे कीर्तनकार आणि त्यांची दिंडी यायची. त्यांचं होतं खनपुरीकर महाराज, म्हातारबा शिंदे खनपुरीकर. ते पत्री सरकारमध्ये होते. आल्यानंतर त्यांनी राहिले ते कीर्तन सुरू झालं आणि गावातले एक दोन त्यांनी लोक उभे राहिले. एक प्रतिष्ठित माणूस होता चांगला, पण त्याला वाटलं मोठे महाराज आहेत आपण टाळ घेऊन उभं राहावं. टाळ घेऊन उभे राहिले
उभं राहिल्यानंतर ते आपले वयस्कर होते, फार कठीण होता स्वभाव महाराज त्यांचं. इकडे इकडे पाहिलं त्यांच्याकडेच नेमकं पाहिलं. अरे म्हणजे तुझे 2000 अभंग पाठ आहेत का? म्हणजे अजिबात नाही. खाली बस, लगेच ताबडतोब खाली बसतो. म्हणजे टाळकऱ्याचे निदान 2000 अभंग पाठ असले तेव्हा त्याने साथ करा, अशी त्यांनी संप्रदायाची रीत त्याने सांगितली. असू द्या, तुम्ही समर्पक प्रमाण दिलं म्हणून मला हे सांगावं वाटलं. म्हणून त्यांनी दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखील रामचरण. म्हणून हनुमंतरायांनी त्यांनी काय भक्ती, कोणती भक्ती केली असेल तर दास्यत्व भक्ती केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्य भक्ती सगळ्यात कठीण भक्ती आहे महाराज. सहजासहजी दास्य भक्ती करता येत नाही. प्रत्येकाला वेगवेगळे कामं वाटून दिले होते. हनुमंतरायांना असं वाटायचं मला पण काहीतरी काम मिळालं. पण बाकीचे सगळे हे बघा, एखादा जर चांगला भक्ती करत असला आणि देवाच्या जवळ जायला लागलं की बाकीच्या लोकांना ते खपत नाही. ते न खपणारे लोक काड्या घालायला सुरुवात करतात. ते त्याच्या जास्त जवळ जायला लागलं, ते त्याच्या जास्त जवळ जायला लागलं. मग काय करावं, हनुमंतरायला काही कामच ठेवणार कोणी. आता बाकीच्याने कामं वाटून घेतली, रामाच्या सानिध्यात कामं करायचे. म्हणजे काय करायचं, मग हात जोडून विनंती केली, म्हणे रामा एकच काम द्या. म्हणे काय, तुम्हाला जांभळे आले की चुटकी वाजवायचं काम मला द्या. आता जांभळे काय विचारून येते का, त्याच्याकरिता कीर्तनात यावं लागतं. मग जांभळे कशाला म्हणतात, हे आपोआप करतं. म्हणून त्यांनी जांभळे काय विचारून येत असते का. मग त्यांनी जांभळे आल्यानंतर चुटके वाजवायचे हे जर काम असेल तर मग मात्र त्यांनी किती जवळ राहावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हनुमंतराय कायमस्वरूपी दास्यत्व निकट. निकट म्हणजे काय, जवळून त्यांनी महाराज अशा पद्धतीने दास्यत्व केलं. हनुमंती पै केले, मनोनी देखिले रामचरण. म्हणून रामप्रभूंच्या चरणांची प्राप्ती झाली. त्यापेक्षा रामप्रभूंना फार प्रिय झाले महाराज. म्हणून त्यांनी महाराज रामप्रभू हनुमंतरायांवर फार प्रेम करतात. काय द्यावं त्यांनी हनुमंताला प्रश्नच आहे. हे बघा, संपूर्ण रामायण त्यांनी झालं, रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला. मग त्यांनी प्रत्येक मनुष्याला त्यांनी त्याच्या कर्तव्यानुसार एक भेट देण्याचं त्यांनी ठरलं. प्रत्येकाला भेट देत होते प्रभू. हनुमंताला काही दिलं नाही महाराज, काही दिलं नाही. म्हणून त्यांनी जानकीला वाईट वाटलं. म्हणजे एवढं मोठं कारागिरी त्याने केली, एवढी मोठी कामगिरी केली, त्याला काहीच कसं काय दिलं नाही, म्हणून मी काहीतरी देते. म्हणून त्यांनी गळ्यातला तो नवरत्नांचा हारच काढून दिला. म्हणे घ्या. घेतला हनुमंतरायाने, उड्या मारायला लागले. आता तिनं पाहिलं, म्हणे हे उड्या मारतात, त्यांचा स्वभावच आहे उड्या मारणं. आता ते वानर कुळात हवं तिने झाले, उडी मारायला लागले. बरं, उडी मारता मारता त्यांनी झाडावर जाऊन बसले. बरं, ते झाडावर बसल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी काय केलं, तो एक एक तो दाना आहे ना, रत्न आहे ना, दाताखाली चावायला सुरुवात केली. ते चावायचं, फोडायचं, टाकून द्यायचं, चावायचं, फोडून बघायचं, टाकून द्यायचं. सीता म्हणलं किती झालं तरी वानरच आहे. पृथ्वीमोल किमतीचे एक रत्न दिलं, हे फोडून फेकून देत आहे, आता काय केलं पाहिजे. सगळे रत्न फेकून दिले. मग विचारलं, हनुमंता अरे एवढं त्यांनी अनमोल रत्न मी तुला दिले, का बरं त्यांनी फोडतोय. म्हणलं काय नाही, पाहतो आहे त्याच्यात माझा राम आहे का. आता त्या रत्नांमध्ये मला राम दिसतोय का. म्हणे मग का फेकलेस. कशातच दिसलं नाही. म्हणे मग कुठं आहे. माझ्या हृदयात आहे. दाखव पाहू. दाखव म्हटलं की हृदय फाडून दाखवलं आणि फक्त राम दिसला नाही, राम पंचायतन दिसलं. हृदयात राम त्यांनी साठवला. विशेष गोष्ट आहे महाराज. पण भक्ती सांगायची हनुमंतरायांची ती अशीच सांगावी की ज्यांनी हृदयात राम प्रगट करून दाखवला, म्हणून त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व आहे त्यांनी हरी हृदयामध्ये साठवला. म्हणून तर त्यांनी काळ सुद्धा त्यांना घाबरतो. महत्वाची गोष्ट आहे. त्याची सरली येरधार झाला सफळ व्यापार, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ होतो त्यांनी भगवंताला हृदयात साठवल्यानंतर. म्हणून हनुमंतरायांनी भगवंताला हृदयात साठवलेलं आहे. भगवान सुद्धा हनुमंतरायाच्या हृदयामध्ये साठवला गेलेला आहे. मग याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती करणारा जगात दुसरा कोण सापडेल महाराज. पण भक्ती शिकायची आहे, भक्ती कशी करायची त्याचा मार्ग त्यांनी शोधायचा आहे. कोणाच्या समोर त्यांनी विचारावं. म्हणून भक्त असला पाहिजे, तो त्यातला त्यांनी आचार्य असला पाहिजे, विशेष भाव त्याच्याजवळ असला पाहिजे. पण असा विशेष भक्त जगद्गुरु तुकोबाराने एकच दिसला, त्याचं नाव आहे त्यांनी हनुमंत. म्हणून त्यांनी हनुमंतरायांच्या समोर जावं असं वाटलं आणि अंतकरणापासून त्यांनी काही विचारायचं आहे. पण असं त्यांनी विचारायला जायचं, हो मला हे सांगा, असं करून जमत नाही ना महाराज. संतांच्या समोर जरी जायचं असलं तरी तिथं जाण्याची काही रीत आहे, काही रीतीने गेलं पाहिजे. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने, तद्विध्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. असं आहे. म्हणून त्यांनी एखाद्याकडून तत्वज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर
त्यांच्या समोर त्यांनी कसं जावं ही सुद्धा त्यांनी रीत साधू संतांनी सांगितली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने ती रीत माहिती आहे. हनुमंतांकडून त्यांनी मला अशा पद्धतीने काहीतरी शिकायचंय. मग रुबाबात जाऊन त्यांनी म्हणून चालणार नाही, हनुमंतराय मला सांगा, मला अमुक त्यांनी गोष्ट करायची आहे, ती कशी करू असं म्हणून चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? लीनता असली पाहिजे, शालीनता असली पाहिजे, नाजूक त्यांनी भावनेने तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि हात जोडून विनंतीपूर्वक त्यांच्या समोर बोललं पाहिजे. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे. म्हणून हनुमंतरायांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय जाऊन उभे राहिलेले आहेत आणि हात जोडून त्यांनी म्हणत त्यांच्या समोर बोलतायत. काय बोलतायत? शरण शरण हनुमंता आठवण झाली मला. आमच्या भाऊंना ही चाल फार आवडायची. आता जी म्हटलं ना चाल गोड चाल आहे मला भाऊ. काय रूपाच्या अभंगाला सुद्धा लावायची कधी कधी चाल. करून चाल आहे खरं तर, पण रूपाच्या अभंगाला सुद्धा लावायची. तिथून पुढे अख्खं कीर्तन करून भावातच व्हायचं. त्यांच्या पोटात भावनाच तशी भगवंताविषयीची होती. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आम्हाला श्रवणाचा योग आला म्हणून त्यांनी आठवण केली पाहिजे. महाराज उपकार आहेत त्यांचे. हे त्यांनी एवढं मोठं समाधान कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होतं, हे त्या महात्म्यांमुळेच प्राप्त होतं. त्यांची आठवण केली पाहिजे. त्यांना जर विसरलो मग काय आपल्या जीवनात अर्थ राहिला. असू द्या. हे शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, तुम्हाला शरण आलो म्हणतात. हात जोडून शालीनतेनं त्यांच्या समोर उभे आहेत आणि विनवणी करतायत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आणि शरणागती करून त्यांनी बोलतायत. दोनदा म्हटले शरण शरण हनुमंता. एकदा म्हणून जमलं असतं शरण हनुमंता, तुम्हा शरण हनुमंता असं म्हणले असते तरी चाललं असतं. दोनदा म्हणले शरण शरण हनुमंता. का बरं दोनदा म्हणले असते? त्यांना कळालंय की भगवंताची भक्ती ही मुक्त करणारी आहे. भगवंताची भक्ती ही मुक्त करणारी आहे. आणि कशातून मुक्त करते ही भक्ती? भवबंधनातून मुक्त करते महाराज. आपल्या ठिकाणी दोन प्रकारची बंधन आहेत. आपण दोन बंधनांमध्ये त्यांनी अडकू शकतो. या लोकातलं बंधन आणि परलोकातलं सुद्धा बंधनच आहे. पण या बंधनातून मुक्त व्हायचंय म्हणून शरणागती केली पाहिजे आणि परलोकातल्या बंधनातूनही मुक्त व्हायचंय म्हणून शरणागती केली पाहिजे. एकदा म्हणले नाही, दोनदा म्हणले शरण शरण हनुमंता. दोनदा शरणागती करतात का? ते मुक्त करणारे आहेत म्हणून संत आहेत, हनुमंत आहे. महत्वाची गोष्ट आहे. ते त्यांनी दोघांच्या मधला दुवा आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. ते दोघांच्या जवळ जाऊ शकतात. लक्षात घ्या, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतायत. ते देवाकडे जाऊ शकतात आणि ते जीवाकडे जाऊ शकतात आणि दोघांना निरोप सांगतात महाराज. कधी कधी देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात, हे बघ देवा, आता मी मृत्यू लोकात जाणार आहे आणि सगळ्या जीवांना भेटणार आहे आणि त्यांना मी सांगणार आहे, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताची शरणागती करा, देवाला आपलंसं करून घ्या, देव तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. असं कोणाला सांगेन? जीवाला सांगेन. असं देवाला सांगतात. आमचा निरोप मी अशा पद्धतीने जीवांपर्यंत पोहोचणार आहोत आणि तू त्यांना सांभाळण्याकरिता ये बरं का, असं देवाला सांगतात. आणि देवाकडून निघाले की जीवाकडे येतात. मग जीवाला म्हणतात, भगवंताची शरणागती करा, भगवंताचं भजन करा, त्याला आपलंसं करून घ्या. मग नामाचे चिंतन प्रगट पसारा करा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हेदासी केली, असं जीवाला सांगतात. म्हणजे काय करतात? दोहे ठाई तुका
नाही पडू देत चुका. कोणी ठिकाणी चुकत नाहीत महाराज. जीवाकडे जातात आणि देवाकडे जातात, यांना दोघांकडे जाता येतं. म्हणून देवाला बळजबरी करतात जीवांचा उद्धार करण्याची, आणि जीवाला बळजबरी करतात भगवंताची शरणागती करायची. हे सामर्थ्य त्यांच्या अंगात आहे. म्हणून त्यांनी हे कोण करू शकतं, तर हे संत करू शकतात. हनुमंतराय संत आहेत, हे मध्यस्थी आहेत महाराज, देव आणि जीवाच्या मधले मध्यस्थी आहेत. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले असताना, आता हनुमंतांचं वर्णन करायचं म्हणलं रामायणच समोर आलं पाहिजे. आता ते काय तुम्हाला महाभारतातलं मी सांगणार नाही, रामायणातल्याच कथा समोर येते. पण त्यांनी सीतेला पळून नेलं. वनवासाला गेलेले असताना रावणानं सीता पळून नेली. आता ती सीता पळून गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने प्रभू व्याकुळ झाले आणि मग ऋषमुख पर्वताजवळ आले. दक्षिण प्रांतामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं पंपा सरोवर आहे, तिथे ऋषमुख पर्वत आहे, तिथे त्यांनी सुग्रीवाची राजधानी आहे, तिथे त्यांनी गेले. हनुमंतरायांची भेट झाली आणि मग त्यांनी ती हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना सुग्रीवाकडे घेऊन गेले. दोघांची त्यांनी मैत्री झाली. अग्नीच्या साक्षीने त्यांनी महाराज प्रतिज्ञा घेतल्या दोघांनी. दोघे जण समदुःखी होते. काय दुःख होतं, सुग्रीवाची बायको वालीनं पळून नेली होती आणि रामाची पत्नी त्यांनी रावणानं पळून नेली होती. म्हणजे दोघं सारख्या दुःखाचे होते. मग दोघांनी एकमेकाच्या समोर त्यांनी अग्नीला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केली, मैत्री आपण करणार आहोत. मी तुला तुझी पत्नी प्राप्त करून देतो. युद्ध करून रामानं सांगितलं, तू मला मदत कर माझी पत्नी प्राप्त करून घेण्याकरिता. दोघांचं ठरलं. आणि मग रामप्रभूंनी वालीला त्यांनी बाण मारला, वाली मारला गेला. आणि मग ती काय, तिचं नाव कल्पना असं काहीतरी नाव होतं. मग तिला अशा पद्धतीनं सुग्रीवानं परत प्राप्त करून घेतलं. त्याच्यानंतर आला पावसाळा. 4 महिने त्यांनी पावसाळ्याचे अशा पद्धतीने गेले. आणि मग विसरला ना महाराज तो सुग्रीव. त्याच्या लक्षातच राहिला. आता बायको मिळाली, सगळं मस्त त्यांनी झालं. रामप्रभू म्हणले आता काय करायचं. लक्ष्मण दादा तर रागावलाच, म्हणलं धनुष्य हातात घेतो, मुंडकच उडवतो म्हणलं सुग्रीवाचं, आता काय करायचं. म्हणजे हो जरा शांत व्हा. हनुमंतरायाने मध्यस्थी केले आणि सांगितले, बघा मी जातो सांगतो. सुग्रीवाला आठवण करून दिली. मग सगळे वानर एकत्र आले. वानरांची सेना त्यांनी तयार झाली आणि सीतेचं शोधन करायला जायचं ठरलं. मग कोणी जायचं सीतेचा शोध घेण्याकरिता म्हणून विचारच करत होते. सगळ्या दिशांना सर्वजण गेले होते. आणि त्या पर्वतावर असणारा संपाती, गीध जातीत जन्माला आला होता. गीध तो संपातीवरती बसला होता. त्याला वाटलं त्याचे पंख जळाले होते, सूर्याला भेटायला चालला होता. पण परत त्यांनी पृथ्वीवर येऊन पडला आणि तो त्याला काही त्याच्या जवळ जर शिकार आली तरच खायचं, नाही तर त्याला शिकार करता येत नव्हते. मग तो त्यांनी अशा पद्धतीने आता शिकार पाहिली. एवढे वानर आले म्हणून त्यांनी धावत आलेला आहे. ते वानरांमधली चर्चा ऐकली आणि या वानरांमध्ये बोलता बोलता जटायूचं नाव निघाले. जटायू त्याचा सख्खा भाऊ होता. जटायूचे पंख कापले गेले. कशामुळे कापले गेले, म्हणजे रामाच्या कामाकरिता कापले गेले. ही रामाची फौज आहे. मग त्याने सांगितलं, मी काय काम करू शकतो का. म्हणे हो. म्हणे काय, सीतेला चोरून नेलेला आहे रावणानं, तिचा शोध घ्यायचा, कुठे पाहायचं. मग त्यानं ते दुरून पाहिलं. गीध नावाची जी जात आहे ना, तिला फार दूरदृष्टी, लांबचं पाहायला त्यानं जमतं. मग त्याने लांब पाहिल्यावर कळालं, हो सीता आहे म्हणे. आणि ती त्यांनी त्या लंकेत आहे. मग कोण जाईल, जो लंकेत जाईल तो सीतेचं शोधन करून येईल. आता कोणी जायचं लंकेत, कसं काय जाता येईल. सगळेजण जामवंताकडे पाहायला गेले. ती त्यांचे सेनापती होते. ते बोलले, मी म्हातारा झालो, आता कसा समुद्र पलीकडे त्यांनी ओलांडून जाईल. मग जाईल कोण. जामवंताला माहित होते एकच व्यक्तिमत्व आपल्यात असं आहे, एका उडीत पलीकडे जाईल. कोण त्यांनी जाऊ शकतं, म्हणे हनुमंत जाऊ शकतो. हनुमंतराव म्हणे, मला कसं काय जमेल जायला. ते बोलले, हनुमंता तुझ्यात विलक्षण शक्ती आहे. ती शक्ती फक्त तुला कोणीतरी आठवण करून दिली पाहिजे, एवढा नियम आहे. एक शाप आहे म्हणायचं. काय, हनुमंताला त्यांनी फार विलक्षण असणारी शक्ती आहे. पण त्या शक्तीचा त्याने दुरुपयोग होत होता. पण कोणा ऋषीने शाप दिला होता की तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल. मग ती शक्ती देवाच्या कार्याकरिता त्यांनी आहे आणि त्याला जर विसर पडला मग काय करायचं. म्हणून त्यांनी महाराज उशात मिळाला होता, जर तुला तुझ्या शक्तीची कुणी आठवण करून दिली तर ती शक्ती तुझ्यामध्ये प्रत्यक्ष प्रगट होईल. पण आपण त्यांनी संसारातले सगळे कामं करण्याकरिता हनुमंतरायांच्या समोर जातो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजागर. शक्ती जागी करण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हनुमंतरायांमध्ये शक्ती हे कळालं. आणि हनुमंताचं स्तवन सर्वांनी केल्याबरोबर 17 उड्डाणे हुंकार हनुमंतराने विशाल रूप धारण केलं आणि उडी मारली म्हणतात. मग मध्यंतरी अडथळे आले बरेच, पण आता कीर्तनात वेळ कमी असल्यावर अडथळे सुद्धा कमी सांगावे लागतील. पण पलीकडच्या काठाला त्यांनी गेले आणि सीतेचं शोधन करण्याकरिता गेले. नेली कोणी ती रावणाला. मग रावणाचा महाल कुठे पाहत होती, ती लंकिनी होती. लंकिनी एका गुद्द्यात त्यांनी तिला चक्कर आली महाराज. हनुमंताने गुद्दा टाकला फक्त तिला. तिला माहित होतं, तिला सांगितलंच होतं कोणी.
तिने विचारलं होतं ह्या रावणाचा त्याने वध कधी होईल, हा रावण कधी मारला जाईल. म्हणे वानर येईल वानर, आणि ते वानर ज्यावेळेस तुला एका गुद्द्यात खाली बसवून समजायचं त्याने रावण मारणार आहे. पण हनुमंतरायाने एका गुद्द्यात बसवली महाराज. मग तिला कळालं, तिने रस्ता दिला, आतमध्ये हनुमंतराय गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज रावणाच्या महालात पाहिलं, सीता सापडली नाही. कुंभकर्णाच्या महालात जाऊन पाहिलं, सीता रावणानं पळून नेली होती महाराज. मग त्याच्या महालात असायला पाहिजे की नाही, त्यानं महालात ठेवलं नाही सीतेला. का बरं माहिती आहे, रावणानं काम म्हणून सीता पळून नेली नाही हो. रावणानं सीता पळून नेण्याचं कारण काय वेगळंच आहे. काय माहिती का, भावार्थ रामानाथ नाथ महाराजांनी सांगितले. ते म्हणतात रावण सीतेला पळून नेण्याकरिता आला, आणि ज्यावेळेला पंचवटीत आपल्या नाशिकमध्येच झालं, तिथं त्यांनी आल्यानंतर त्यांनी या रावणानं दुरून प्रभू रामचंद्रांना पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यांनी हा क्रूर असणारा रावण, रामाच्या दर्शनात त्याचा रावणपणा संपून गेला. तो स्वतःच राम झाला. तो म्हणतोय पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, म्हणून सकळ कुळ उद्धरणार्था सीता नेली चोरुनी, काम पोटात होता म्हणून नाही, माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार त्यांनी करायचा आहे म्हणून सीता चोरून आणली, हा त्यातला भाव आहे. म्हणून रावणानं सीता महालात ठेवली नाही, ती अशोक वाटिकेमध्ये त्यांनी नेऊन ठेवली. मग काय करायचं हे पाहायला गेले, तिथं नाही सीता नाही. मग काय करावं, मग कुंभकर्णाच्या महालात पाहिलं म्हणे, तिथे नाही. मग तिसरा महाल होता त्यांचा भाऊ विभीषण. त्या विभीषणाच्या महालात पाहायला जायची त्यावेळी त्याच्या दारात तुळशी वृंदावन होते, दरवाजा बंद होता, आणि आतून त्यांनी आवाज येत होता, हे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आतून आवाज येत होता. हनुमंतराय चकित झाले, अरे रावणाची नगरी आहे, दुराचारीची नगरी आहे, याच्यात राम नाम कोण त्यांनी घेत आहे. जरा बारकाईने डोकून पाहिलं आतमध्ये, विभीषण दिसला. हनुमंतरायांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्याच्या समोर जाऊन प्रगट झाले. पहिलं कोण आहात तुम्ही, मग थोडासा परिचय झाला. म्हणजे रावणाच्या नगरीत राहून त्यांनी रामाचं नाव घेतोय. त्याने सांगितलं मी रामाचा भक्त आहे, मला रामाला भेटायची इच्छा आहे, मला रामाची शरणागती करायची इच्छा आहे. रावणानं माझ्या कमरात लाभ घातलेली आहे आणि मला हाकलून दिलेला आहे, म्हणून त्यांनी तो जरी माझा भाऊ असला तरी तो दुराचाराने वागतोय, मला त्याच्या संगतीत राहायचं नाही. म्हणून त्यांनी मला रामापर्यंत जाता आलं पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये रामाच्या भेटीची तळमळ हनुमंतरायांना कळाली आणि ब्राह्मणाचा वेश सोडून दिला आणि मूळ स्वरूपात हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्याकडे पाहू लागले. त्यानं पाहिलं हनुमान आहे, आणि मग कळालं हा रामाचा दूत आहे, हा सीतेचं शोधन करण्याकरिता आलेला आहे. विभीषणानं काय केलं असेल, जे तुकोबराय करतात तेच केलं महाराज. हात जोडले आणि म्हणायला सुरुवात केली, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, हे रामाचा दूता मी तुला शरण आलेलो आहे. आणि आपला निरोप सांगायला सुरुवात केली, हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान, 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 हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती हो लोक उजाड़, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. सगळं लांबलचक करणे हा हनुमान चालीसा पाहून घ्या. आणि मग विनंती केली, हमारे रामजी से राम राम. मग विभीषणाचं गारहाण हनुमंतांनी ऐकलं. आणि ज्या वेळेला लंका जाळून झाली, लंका जळाली ना महाराज, कशाने जळाली, गरका भेदी लंका ढाळ. विभीषणानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने सहाय्यता केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगण्यासारख्या आहेत, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं लंका जाळली हनुमंतरायाने. लंका म्हणजे रावणाचं राहण्याचं घर. दुसऱ्याचं घर जाळणं चांगलं का वाईट? वाईट महाराज. दुसऱ्याची घर जाळणं काय चांगली गोष्ट आहे का? आता या हनुमंतरायाने त्यांनी महाराज रावणाची लंका जाळली आणि तुकोबारे धन्यवाद दे. धन्य धन्य
तुका तुकोबऱ्या धन्यता देतात. लंका जाळून टाकली म्हणून सांगायला काम काय सांगितलं होतं? सीता शोधून आला आणि काय करून आले? लंका जाळून आले. मग हे वाढवा काम नाही का? हे वाढवा काम करून आले तरी धन्यता. का बरं? स्वामीचं मनोगत जाणलं. काय मनोगत आहे? जो त्याने महाराज दुसऱ्याची पत्नी चोरून नेतो तो आतताई आहे आणि त्याला त्यांनी अशा पद्धतीने दंड दिला पाहिजे म्हणून त्यांनी महाराज रामाचं मनोगत जाणून त्यांनी रावणाची लंका जाळून टाकली. महत्वाची गोष्ट आहे. का सांगतो कशाकरिता? बिभीषणाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने भगवान हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झाले आणि बिभीषणाने विनवणी केली, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय काम आहे? मला भगवंताची शरणागती करायची आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही जर मला देवाच्या हातात दिलं तर देव माझी उपेक्षा करणार नाही. म्हणून हनुमंतरायांनी मध्यस्थी केली आणि बिभीषणाला रामापर्यंत त्यांनी नेलं आणि मग हनुमंताचं म्हणणं आहे म्हणून रामानं बिभीषणाला स्वीकारलं. महत्वाची गोष्ट आहे. पण हे हनुमंतराय त्यांनी भक्त आहेत, भगवंताच्या जवळ आहेत. आपल्याला भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची भक्ती जर आपल्याला कळावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? आधी यांना शरण गेलं पाहिजे. मग हे आपल्याला अशा पद्धतीने भगवंताची प्राप्ती करून देतील हा महत्वाचा भाव आहे महाराज. म्हणून त्यांना आधी त्यांनी शरण जाणं गरजेचं वाटलं जगद्गुरु तुकोबारायांना आणि म्हणून त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती होत असते त्यांची शरणागती आपण केली पाहिजे. याच्यातून शिकण्यासारखंच आहे महाराज. एका माणसाला पिशाच्च प्रसन्न झालं होतं. पिशाच्च म्हणजे ते रोज संडासला जात होता. म्हणजे आता सगळे तो जायचं की पाणी त्याने अर्ध राहिलं की एका झाडावर टाकायचं महाराज, बाबळीच्या झाडावर. त्याच्यावर एक पिशाच्च राहत होतं. 12 वर्ष ते पाणी टाकलं त्याने त्याच्यावर. आता ते पिशाच्च असं असतं की त्याला त्याने हे असं टाकून दिलेलं खरकट फेकून दिलेलं खाण्याचा अधिकार असतो. त्याला त्याने स्वच्छ निर्मळ खाता येत नाही. पिशाच्च ही योनी आहे. मग ते 12 वर्ष त्यांनी महाराज त्याला ते पाणी प्यायला मिळालं, ते प्रसन्न झालं. आणि मग प्रसन्न मला तो गोस्वामींच्या बाबतीतच घडलेली कथा आहे. मग त्यांनी विचारलं, पिशाच्चच प्रगट झालं आणि ते घाबरले महाराज. त्याने हे म्हणे घाबरू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. काय पाहिजे तुला सांग. हे म्हणले मला काय नाही पाहिजे, मला रामा. हो म्हणे त्याचं नाव घेऊ नको माझ्या समोर. आता पिशाच्या पुढे त्याचं नाव घेतं, पिशाचे थांबेल का महाराज? त्याचं नाव घेऊ नको म्हणे. म्हणे पण मला रामाच्या भेटीची इच्छा आहे म्हणे, मी ते सांगतो कसे तुला भेटतील ते, आता त्यांनी बोलू नकोस. मग काय करावं लागेल म्हणे? गावातल्या मंदिरामध्ये रामकथा होते आणि जिथं जिथं रामकथा होते तिथं तिथं हनुमंतरायांना यावंच लागतं. येतातच माझा हनुमंतराय. ज्यावेळेला आम्ही रामकथा त्यांनी सांगतो तेव्हा हनुमंतरायांकरता एक आसन घालून ठेवतो की त्याच्यावर हनुमंतराय येऊन बसतात आणि निश्चित आपल्या अंतकरणात ती श्रद्धा भाव त्यांनी असला. तुम्हाला इथून तिथून हनुमंतरायाविषयी सांगतो. हे बघ, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आजचा दिवस हनुमंतरायांकरताच आपण देऊया. महत्वाची गोष्ट आहे. मोरारी बापूंच्या कथेमध्ये ते आसन घालतात म्हणून त्यांनी फार दीडशे हाना माणूस समोर आला. हा लोक फार शाहजूक असतात महाराज. पण हे आसन घालून ठेवतात. खरंच त्याच्यावर हनुमंतराय येऊन त्यांनी बसतात का? ते म्हणजे हो बसतात ना. म्हणून काय पुरावा आहे तुम्हाला हनुमंतराय बसतात म्हणून? ते म्हणजे मी ती उद्या तुला पुरावा सांगेन. मग काय करायचं? त्या दिवशी कथा विराम झाला. रात्रभर बापूजी त्यांनी जेवले नाहीत महाराज आणि रात्रभर त्यांनी भगवंताचं हनुमंतरायांचं चिंतन करत राहिले. दुसऱ्या दिवशी कथेच्या व्यासपीठावर येऊन बसले आणि बसल्यानंतर त्यांनी त्या मनुष्याला सांगितलं, तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना हनुमंतराय इथं आहेत म्हणून, म्हणजे यावरती. मग त्याला बोलवलं स्टेजवर. स्टेजवर आल्यानंतर सांगितलं, हे जे आसन घालून ठेवलेलं आहे हनुमंतरायांकरताय, उचला आसन. तो आसन धरून त्यांनी उचलू लागला. आसन त्याला उचले ना. मग अजून 2 लोक बोलवा. 2 लोक बोलवले. उचला म्हणे आसन. उचललं जाईल. कितीतरी लोक आसन उचलत होते पण आसन उचलता येईल. हे काय? रामकथेत हनुमंतराय येऊन बसतात त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. महत्वाची गोष्ट. फार जुनी त्यांनी पुराणी कथा सांगत नाही, आताची कथा सांगताय की आता मोरारी बापू आहेत ना कथा करतात अजून. मग त्यांच्या समोर असणारी घटना हनुमंतराय त्यांनी येऊन बसतात. त्या पिशाच्यानं सांगितलं की त्या मंदिरामध्ये रामकथा त्यांनी होते. ती रामकथा ऐकण्याकरिता त्यांनी सगळ्यात आधी एक वयोवृद्ध असणारा मनुष्य येऊन बसतो. तो संपूर्ण कथा ऐकतो आणि सगळे लोक निघून गेल्यानंतर जातो. तो जो वयोवृद्ध मनुष्य आहे तो कोणी सामान्य नाही, तो हनुमान आहे. तो वेश बदलून कथा ऐकण्याकरिता त्यांनी येतो. तुम्हाला जर रामाची भेट प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला हनुमंताच्या चरणाची शरणागती करावी लागेल. मग हा मनुष्य हे त्यांनी गेले. गोस्वामीजी तिथं जाऊन बसले. पाहिलं हा मनुष्य सगळ्यात आधी आला. सगळे लोक निघून गेल्यानंतर त्यांनी हा मनुष्य थांबला. हा सामान्य नाही, हा प्रत्यक्ष हनुमंतच आहे. आणि घाईघाईने त्यांची चरण त्यांनी पकडले. चरण पकडले म्हणाले, जाऊ दे अरे, मी तुम्हाला ओळखलंय. तुम्ही सामान्य, मग तुम्ही हनुमंत आहात हे मला कळालंय. आणि मग त्यांनी मला तो अट्टहास पाहून हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झालाय. आणि काय पाहिजे म्हणून विचारलं. मग सांगितलं मला रामाचं दर्शन पाहिजे. म्हणून रामाचं दर्शन मला कसं होईल असं अट्टहासाने त्यांनी विचारलं.
पण भगवंताची भक्ती करण्याचा अट्टहास महाराजांच्या अंतकरणात होता. म्हणून हनुमंतरायांकडे त्यांनी शरणागती केली. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. असं कितीतरी ठिकाणी मला हे जोडून सांगता येईल. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. म्हणून इह लोकातल्या आणि परलोकातल्या बंधनातून मुक्त करणारी भगवंताची भक्ती आहे. आणि ती भक्ती जर कोण प्राप्त करून देणार असेल तर भक्तीचे आचार्य आहेत हनुमंतराय, ते प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून त्यांची शरणागती त्यांनी पुन्हा पुन्हा शरण शरण म्हणून त्यांनी हनुमंताची शरणागती करतात. आणि मग त्यांनी मला हनुमंतरायांनीच विचारलं, प्रसन्न होऊन काय पाहिजे ते तरी सांगा, कशाकरिता शरणागती करत आहात. मग मला महाराज त्यांनी हनुमंतरायांच्या समोर बोलू लागले. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या असणाऱ्या हे हनुमंता, मला भगवंताची सुलभ असणारी भक्ती आणि त्या भक्तीच्या वाटा तुम्ही सांगाव्यात अशीच माझ्या अंतकरणात इच्छा आहे. काय भक्तीच्या त्या वाटा हे मज दावाव्या सुभटा. मला त्या भक्तीच्या वाटा सांगा. जी भक्ती तुम्ही भगवंताची करत आहात ती भक्ती मलाही करायची आहे. तुम्ही दास्य भक्ती करत आहात आणि मी सुद्धा भगवंताचा दास स्वतःला म्हणून घेतोय. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. म्हणून त्यांनी आम्ही स्वतःला भगवंताचे दास म्हणून घेतो. म्हणून त्यापेक्षा सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही त्यांनी धन्य जन्माला आलो, भगवंताचे दास झालो म्हणतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा आवडणारी भक्ती कोणती असेल तर ही दास्यत्व भक्ती आहे. आणि ती भक्ती जर कोणी प्रकर्षाने केली असेल तर ती हनुमंतरायांनी केलेली आहे. पण तुकोबारांना भक्ती विचारायची आहे कोणती, ही दास्यत्व भक्ती. मग कोणाला विचारायची, हनुमंतरायांना विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा. मज दावाव्या सुभटा. हे हनुमंता, हे त्यांनी तुम्ही श्रेष्ठ आहात, त्या भक्तीमध्ये पारंगत आहात, तुम्ही मला भक्तीची वाट अशा पद्धतीने दाखवा. म्हणून त्यांनी तुम्ही भगवंताच्या अतिशय सानिध्यात राहत असतात. जे पडेल ते देवाचं काम करण्याकरिता त्यांनी तुम्ही तयार असतात. आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचं शौर्य दाखवता, स्वतःची वीरता अशा पद्धतीने दाखवता. म्हणून त्यांनी तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात आणि भगवंताचं कार्य करण्यामध्ये तुम्ही सादर आहात. म्हणून मी तुमच्या समोर त्यांनी आलेलो आहे आणि भगवंताच्या भक्तीची वाट स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर आहात आणि तुम्ही धीर आहात, धैर्यवान आहात. शूर म्हणत असताना शत्रूंबरोबर त्यांनी युद्ध करत असताना मनुष्य शूर असला पाहिजे. हे शूरत्व हनुमंतरायांच्या अंगात आहे. आणि धीर म्हणत असताना धैर्यवान त्यांनी असला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, दोन प्रकारचं युद्ध सांगतो. एक बाहेरचं युद्ध सांगतो आणि एक आतलं युद्ध सांगतो.
रात्रंदिवसा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, बाहेर युद्ध आहे आणि आत युद्ध आहे. मग युद्ध शत्रूबरोबर केलं जातं महाराज. बाहेर त्यांनी शत्रूंबरोबर युद्ध करत असताना मनुष्याच्या ठिकाणी शूरत्व असलं पाहिजे आणि आतल्या शत्रूंबरोबर युद्ध करत असताना मनुष्याच्या ठिकाणी धीरत्व म्हणजे धैर्य असलं पाहिजे. दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही शूर पण आहात आणि तुम्ही धीर पण आहात, महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बाहेर युद्ध करताना त्यांनी महाराज सर्वजण तुम्हाला पाहून थरथर थरथर त्यांनी कापतात. भूत पिशाच निकट हे यावे, महावीर जब नाम सुनावे. म्हणून त्यांनी हे जवळ येत नाहीत तुमच्या त्यांनी महाराज, तुमचं एवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी वीर आहात तुम्ही, एवढंच त्या श्रेष्ठत्व तुमचं आहे. रामप्रभूंच्या कार्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला सहभागी झालात तेव्हा त्यांनी मोठे मोठे धारिष्ट तुम्ही सर्व लोकांच्या समोर करून दाखवले. रावणासारख्याला त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही नमाला लावलं, हे विशेषत्व तुमच्या अंगात आहे. हनुमंतरायांच्या रावणाच्या समोर ज्या वेळेला हनुमंतरायांना बांधून नेलं ना महाराज, त्यांनी सगळ्यात आधी अक्षय कुमार त्यांनी मारला. त्याचं नावच अक्षय त्यांनी होतं, अक्षय कुमार. तो आधीच मारला त्यांनी आणि मारल्यानंतर म्हणे पकडा रे, त्या वानराला पकडलं आणि पकडून त्यांनी महाराज नेलं रावणाच्या समोर. आणि नेल्यानंतर त्यांनी महाराज रुबाबात उभे होते. रामाचे त्यांनी दूत आहेत ना, महत्वाची गोष्ट आहे. घाबरले नाहीत, रावणाच्या समोर त्यांनी उभे होते. आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी विचारलं, वानरा सांग तुझं मरण कशात आहे. ते हसले, ते म्हणजे मला मरण नाही, मी त्यांनी चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्य विभीषण कृप परशुरामस्य सत्येती चिरंजीविना 7 चिरंजीव आहेत, त्याच्यात हनुमंतराय चिरंजीव आहेत महाराज. म्हणून त्यांनी आजही आपल्याला दर्शन देऊ शकतात जर अट्टहास करून आपण दर्शनाची अपेक्षा केली तर. म्हणून त्यांनी म्हणून मी चिरंजीव आहे. रावण हसला ना, तो म्हणला असं कुठं होतं का म्हणला चिरंजीव त्यांनी आहे, खरं सांग तुझं मरण कशात आहे. अरे मी खरंच त्यांना आईचे शब्द आठवले, अंजनीचे. अंजनीनं हनुमंतरायांना समजून सांगितले, हनुमंता कोणी जर एखादा प्रश्न विचारला की लगेच खरं खरं उत्तर देत जायचं. आणि तू खरं सांगून जर समोरचा ऐकत नसला, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, तीनदा सांगायचं, 2-3 वेळेला खरं सांगून जर पुढचा माणूस ऐकत नसला मग बिनधास्त खोटं बोलायचं. आईनं सांगितलं, सांग तुझं मरण कशात आहे. म्हणले मला मरणच नाही. आज परत विचारलं म्हणे मरण नाही. तिसऱ्यांदा विचारलं मरण नाही. मग चौथ्यांदा विचारलं खरं सांग मरण कशात आहे. ते म्हणले आता मला मरणच नाही, मी खरं सांगतोय, पण तू म्हणतोच आहे म्हणून तुला त्यांनी सांगतो, आता माझ्या शेपटीत माझं मरण आहे घे म्हणे. आता काय करायचं. आता शेपटीत मरण म्हणल्यानंतर त्याला वाटलं याची शेपटी पेटून दिली म्हणजे मरेल. मग काय करायचं म्हणे तूप आणणार आहे, तूप. आधी तूप आणायला लावलं तू तूप. तूप तूप हे तेलापेक्षा चांगलं मानलं जातं, महत्वाची गोष्ट आहे. तूप हे त्यांनी श्रेष्ठ का बरं तूप म्हणला, सामान्य नाही, तो राजा आहे ना महाराज, एवढा लंकाधिपती आहे, असं तेल त्यांनी सांगणं त्याला कमीपणा वाटला म्हणून तूप आणलं. आधी तूप त्यांनी आणा म्हणे, सगळे वस्त्र आणा. त्यांनी आणले वस्त्र, ते तुपात त्यांनी भिजवले आणि हनुमंतरायांच्या शेपटीला त्यांनी बांधायला सुरुवात केली. आता हनुमंतरायांची शेपटी सुद्धा कीर्तनासारखीच असते, हळूहळू हळूहळू लांबायला लागते महाराज. गाय गाय तिसरं चरण मी ओढून त्यांनी घेतलं, 5 मिनिटं माझ्याकडे आहेत म्हणून त्यांनी महाराज ती शेपटी लागली लांबायला. आता तुपही संपलं, मग काय करायचं म्हणजे तेल आणा. मग तेल आणलं, मग ते तेलही आणल्यानंतर त्यांनी महाराज ते तेलात त्यांनी वस्त्र बुडवले, परत त्यांनी गुंढाळले, तरी शेपटी लांबतच होती. मग काय करावं, सगळे वस्त्र संपले तरी पण त्यांनी शेपटी लांबायची बंद होईना. मग म्हणजे सीतेचे वस्त्र आणा. मग शेपटी थांबली आणि थांबल्यानंतर त्यांनी म्हणे आता पेटून द्या. आता पेटून दिली. ती पेटल्यानंतर त्यांनी मला हनुमंतरायांनी उड्या मारायला सुरुवात केली. आता विचार असा केला की त्याला दाखवलं पाहिजे, त्याला शूरत्व सांगतोय, किती शूर आहेत. त्याच्या घरी गेलेले आहेत, कुठे शत्रूच्या घरी गेलेले आहेत. आणि फक्त घरी गेले असं नाही, शत्रूच्या घरी जाऊन त्याच्या समोर रुबाबात उभं राहून त्याचं घर जाळून येणं याच्याकरिता शूरत्व असावं लागेल की नाही, महत्वाची गोष्ट. त्याच्या घरात गेलेले आहेत आणि त्याची लंका पेटवायची तयारी आहे. मला तर शेपटी लांबत गेली होती, या घरावर बस त्या घरावर बस, असं करता करता सारी लंका पेटली मला, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी विझवण्याकरिता ते समुद्रात गेले. मग ती समुद्रात त्यांनी अशा पद्धतीने विझवली. का बरं तिला एवढं दुःख झालं असेल, शेपटीला जळावी नाही. त्याचं कारण असं आहे, रामाचे भक्त आहेत, रामाचे दूत आहेत ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी रामप्रभू सांभाळ करणार आहे. शेपटीला फारसं काही झालं नाही, पण पेटून मात्र द्यावी लागली. ही शेपटी सामान्य नव्हती. हनुमंतराय जर त्यांनी भगवान शंकर आहेत ना, ते रामाचं कार्य करण्याकरिता निघाले. आता ते निघाल्यानंतर ती पार्वती म्हणली मी पण येते तुमच्या, आणि येऊ नको. मला त्यांनी मोठे मोठे कामं करायचे, डोंगर उचलायचे, पुन्हा त्यांनी असा अमुक फलाने सगळे कामं करायचे, तू येऊ नको. नाही म्हणले मला पण यायचं. मग आता काय करायचं, कुठे तिला बरोबर घ्यायचं. म्हणे चल. मग ती झाली शेपटी. शेपटी होऊन त्यांनी आली
आणि शिफ्टीहून आल्यानंतर त्यांनी बळच आली की नाही मागे येऊ नको म्हणे कोणत्या डब्यात बसू मग ती बळच त्यांनी आली आणि आल्यानंतर त्यांनी म्हणत ती बळजबरीनं आली म्हणून तिला सुद्धा अशा पद्धतीने शिक्षा भोगावी लागली. शूरत्व मला सांगायचंय, शत्रूच्या बाहेर त्यांनी कागाळ्या करणारे माणसं बरेच पाहायला मिळतात, पण शत्रूच्या समोर रुबाबात जाऊन त्यांनी उभा राहणारा आणि एवढा शूर जर त्यांनी कोण असेल तर हनुमंतरायाशिवाय दुसरा कोणी सापडणार नाहीत. पण शरीर वज्रायचे कवळी ब्रह्मांड, ब्रह्मांड जो पुत्से असं त्याच्या शिफ्टीने सगळं ब्रह्मांड त्यांनी अशा पद्धतीने तो आवडून टाकू शकतो. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे, म्हणजे हे शूरत्व आहे. हे बाहेरचं सांगितलं, आता आतलं आहे का? तुम्हाला आता आतलं सांगायचं म्हणून बराच वेळ सांगशील, नाही सांगणार जास्त वेळ. आतलं धैर्य तुम्हाला सांगतो, धैर्य आतमध्ये त्यांनी महाराज त्या काय सांभाळतायत काम, त्याच्याकरिता प्रमाण आहे. काम बांधवडी काळ घातला तोडरी म्हणून त्यांनी काम त्याला बांधून टाकलं महाराज कामाला. हृदयामध्ये त्यांनी काम आहे, तो जोपर्यंत काम हृदयात राहतो तोपर्यंत राम हृदयात येणारच नाही महाराज. म्हणून काम आवरलं पाहिजे. जिथं कामच नाही तिथं क्रोधच येणारच नाही. महाराज सांगतात, नामदेव महाराजांनी खेळ्या प्रकरण त्यांनी फार सुंदर सांगितलं आणि त्या खेळ्या प्रकरणामध्ये त्यांनी खेळणाऱ्यांमध्ये हनुमंतरायांची प्रशंसा केली. महाराज ते म्हणतात, खेळिया माझी हनुम्या शाना तो न पडे काम व्यसनी रे, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, तिथे कैसे भांडण रे, ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे. म्हणून हा काम असा आहे की जो अनेक ठिकाणी माणसाला नागवतो, कमीपणा आणतो, खाली पाहायला लावतो. अंतकरणात काम फळून आलं की माणसं त्यांनी कामातूर होऊन जातात आणि मग त्याला पदवी दिली कामातुरानाम भयम न लज्जा. कामातूर माणसाला भीती पण वाटत नाही, कामातूर माणसाला लाज पण वाटत नाही. लाज टाकून लोक त्यांनी अशा पद्धतीने नागवे नाचतात. फक्त काम अंतकरणातून फाळून येतो. म्हणून हनुमंतराय मात्र त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. त्याने काय केलेलं आहे, या कामालाच बांधून टाकलेलं आहे. एवढं सामर्थ्य आहे म्हणून त्याला धीर म्हटलेलं आहे. धीर म्हणून त्यांनी मला शूर आणि धीर, ते शूर आहेत बाहेरून आपण पाहिलं, त्यांनी काम आवरून धरलेलं आहे, ते धैर्यवान आहेत हे आतलं आपण पाहिलं. शूर आणि धीर. आणि अशा अवस्थेत जाऊन स्वामी काजी तू सादर, स्वामीचं कार्य करण्याकरिता तू सादर आहेस. म्हणून त्यांनी महाराज त्यांना सांभाळण्याकरिता तयार आहेत. अहिरावण महिरावण नेलं होतं की नाही राम लक्ष्मणाला खाली पाताळात ना, तेव्हा हनुमंतराय त्यांना सोडवण्याकरिता गेले होते. लांबच कथा, ती देवीची उपासक होती. ती देवीत धरली मोरीत घातली महाराज. त्या मोरीच्या तोंडात अशी देवी आतून घातली आणि काय केलं माहिती आहे, त्या देवीच्या जागेवर जाऊन बसले हनुमंतराय आणि सगळा शेंदूर अंगावर ओतून घेतला. ती देवीला शेंदूर लावतात ना, तो आता आपण हनुमंतराय इथं नाही शेंदूर लावलेला, पण हनुमंतरायांच्या शेंदूर लावलेल्या मूर्ती आपण पाहतो. दोन कारण शेंदूर लावण्याचे आहेत महाराज. एक कारण त्यांनी सांगतो, भगवती जानकी रोज त्यांनी स्नान संध्या तिची झाल्यानंतर कपाळाला कुंकू लावून भांगात शेंदूर भरत होते. तिला विचारले एक दिवशी, म्हणे आई हा शेंदूर त्यांनी भांगात का भरतेस? म्हणे त्यांनी हे सौभाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी जो माझा राम आहे त्या रामाच्या निमित्त त्यांनी मी भांगामध्ये शेंदूर भरते. हनुमंताला आनंद वाटला, रामाच्या निमित्त आई जर त्यांनी भांगात शेंदूर भरते तर मी त्यांनी सगळ्या अंगाला का लावू नको, म्हणून साऱ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. म्हणे का बरं? रामानंच विचारलं, म्हणे हनुमंता शेंदूर का अंगाला लावला? म्हणे शेंदूर लावल्यानंतर सौभाग्य त्यांनी अशा पद्धतीने वाढतं, म्हणून देवा मी तुमचा दास आहे, म्हणून मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, म्हणून साऱ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. एक कारण. आणि दुसरं ती देवी त्यांनी घातली, ती जी नाणी होती त्या नाणीतच त्यांनी अशा पद्धतीने देवीला नेऊन घातलं आणि स्वतः तिच्या जागेवर बसून साऱ्या अंगावर शेंदूर ओतून घेतला. मग अहिरावण महिरावणाच्या तावडीतून त्यांनी अशा पद्धतीने सोडवलं. अशी अनेक प्रकारच्या कथा मला तुमच्या समोर सांगता येतील. म्हणून स्वामी काज करण्यामध्ये जे सादर आहेत, स्वामी काज येतो सादर. का बरं एवढं कार्य त्यांनी हनुमंतरायांना करता येतं, एवढं बळ हनुमंतरायांमध्ये का बरं असेल? त्याचं कारण त्यांनी महाराज ते सामान्य नाहीत, ते सगळ्या देवांचे देव आहेत महाराज, महादेव आहेत आणि सर्वात बलशाली आहेत, जे प्रलय सुद्धा करू शकतात. एवढं सामर्थ्य त्यांच्यात आहे. तो प्रलयंकर असणारा त्यांनी महादेव राम कार्यामध्ये सहभाग घ्यायचा म्हणून अंजनीच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून त्यांनी म्हणा तो महारुद्र आहे आणि तो त्यांनी राम कार्य करतो आहे. तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे रुद्रा,
वाटा काय भक्तीला तुका म्हणे रुद्रा अंजनीची अंजनीचा कुमार होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. ते महारुद्र आहेत. महारुद्र आले अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी म्हणून अंजनीनं महातप केलं. महारुद्र प्रत्यक्ष प्रगट झाला म्हणून तर एवढं शुरत्व त्यांनी त्याच्या ठिकाणी पाहायला मिळालं. नाहीतर असं कसं कोणाच्या अंगात बळ असेल महाराज जो प्रलय करू शकतो महादेव तोच रावणाची दाढी जाळू शकतो. म्हणून हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, त्याची दाढी शत्रूची दाढी जाळणारा त्यांनी हा हनुमंत आहे. एवढं श्रेष्ठत्व त्याचं आहे. पण आजही हनुमंतरायांची शरणागती सर्वजण करतात. पण हनुमंतरायांची शरणागती त्यांनी मला जर करायची असेल तर ती त्यांनी फक्त भगवंताची भक्ती जाणून घेण्याकरिता केली पाहिजे. नाही तर लोक त्यांनी संकटात पडल्यावर हनुमंताचं नाव घेतात. लोक त्यांनी फार कष्ट पडले जीवनामध्ये की मग हनुमंताचं नाव घेतात. पण कष्ट घालवण्याकरिता, संसारातल्या व्यथा घालवण्याकरिता हनुमंतरायांची उपासना करण्यापेक्षा भगवंताच्या दर्शनाकरिता हनुमंतरायांच्या समोर त्यांनी व्याकुळ झालं पाहिजे. भगवती जानकीला सुद्धा हनुमंतरायांच्या समोर त्यांनी व्याकुळ म्हणावं लागलं. हे सांग बा मारुती कधी भेटेन रघुपती, हे मारुती सांग माझा रघुपती कधी भेटेल, तूच मला सांगू शकतो. म्हणून त्यांनी महाराज सर्वजण हनुमंतरायांच्या समोर अशा पद्धतीने नतमस्तक होऊन त्यांच्या समोर भक्ती आपण मागावी. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराने अभंगाची रचना केली आणि आपल्याला हनुमंतरायांची महती या माध्यमातून त्यांनी सांगितली. अभंग चिंतनाकरिता हनुमंतरायांची सेवा घडावी म्हणूनच त्यांनी घेतला. वास्तविक पाहता हनुमंतरायांचं वर्णन करण्या इतकी योग्यता आपल्याकडे नाही. कारण आपण संसारातली माणसं आहोत. पोटात कुठेतरी काम पाहायला मिळतो, क्रोध पाहायला मिळतो, लोभ पाहायला मिळतो, मोह पाहायला मिळतो. त्यांचं काय वर्णन करावं महाराज ते त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांनी गेलेले. म्हणून वर्णन करण्याकरिता अभंग घेतला असं नाही, त्यांची शरणागती करण्याकरिता अभंग घेतला की जेणेकरून त्यांनी प्रसन्न व्हावं, आपल्या पोटातले हे विकार त्यांनी घालून भगवंताचं प्रेम आपल्या पोटात प्रगट करावं. याच्याकरिता हनुमंतरायांची शरणागती आपण सर्वांनी करावी. म्हणून त्यांनी ते महादेव आहेत, कृपा करणारे आहेत, सर्वांचं त्यांनी हित करून रामाची भेट घडून देणारे आहेत. म्हणून हनुमंतरायांची शरणागती आपण या माध्यमातून अशा पद्धतीने केलेली आहे. बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच आहे. म्हणून त्यांनी सगळ्या संत मायबापांनी अशा पद्धतीने हनुमंतरायांचं कौतुक केलं. ज्ञानोबरायांनी त्यांनी महाराज सहजच वर्णन करताना सांगितलं, ध्वजस्तंभावरी मारुती जो काय ध्वजस्तंभावरी वानर जो मूर्तिमंत शंकर. म्हणून ध्वजस्तंभावर जो वानर आहे तो सामान्य नाही, तो मूर्तिमंत शंकर आहे. ज्ञानोबरायांनी त्याला शंकर म्हणावं, तुकोबरायांनी त्याला शंकर म्हणावं आणि त्याची शरणागती करावी म्हणजे त्याचं श्रेष्ठत्व आहे. पण ज्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हनुमंतरायांची शरणागती केली आणि आपल्याला हनुमंतराय सांगितले, मोठ्या प्रेमानं त्या संतांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर